श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या या संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकत असताना तुमचं मन हलकं होईल. तुमच्या मनात सुरू असलेले वाईट विचार थांबतील आणि स्वामी समर्थ महाराजांची सकारात्मक शक्ती तुम्हाला मिळेल. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करत आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या प्रामाणिक कष्टांचं योग्य फळ तुम्हाला मिळणार आहे. स्वामी तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला देतील. तुमचं मन प्रसन्न होईल आणि स्वामींची कृपा तुमच्यावर कायम राहील. म्हणून स्वामी भक्तांनो, आजचा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. जीवनात जेव्हा सगळं उलटं चाललेलं आहे असं वाटतं, मेहनत करूनही कुठलंही यशाचं दार उघडत नाही, लोक साथ सोडत आहेत आणि मनात क्षणभर प्रश्न पडतो की हे सगळं का होत आहे, तेव्हाच जीवनामध्ये भक्ताची खरी परीक्षा सुरू होते. आणि तेच स्वामी समर्थ भक्ताच्या मनामध्ये धैर्य भरतात. कारण श्रद्धा असलेला माणूस परिस्थितीला शेवट मानत नाही, तो त्या गोष्टीला सुरुवात मानतो. म्हणून स्वामी समर्थांच्या कृपेची ही सुरुवात आता लवकरच होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि स्वामी महाराजांचे हे संदेश तुमच्या जीवनामध्ये नक्कीच मोठा चमत्कार घडवतील. स्वामी भक्तांनो, स्वामींवर पूर्ण विश्वास देऊन लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे फक्त देवळात जाऊन स्वामींना नमस्कार करणं नाही, तर आयुष्याच्या रणांगणात उभं राहून स्वतःला सांगणं की मी पडू शकतो पण मी थांबणार नाही, मी थकू शकतो पण मी हार मानणार नाही, कारण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत. हीच तर खरी स्वामींची सेवा आहे आणि हाच तर खरा स्वामींवर ठेवलेला विश्वास आहे. जगात अनेक लोक वेगाने पुढे जाताना दिसतात, त्यांची वेगाने प्रगती होते, पण ज्याच्या पावलांमध्ये स्वामींचं स्मरण आहे तो माणूस कधीही जीवनात काही करत नाही. कारण त्याला माहीत असतं की जीवनामध्ये टिकून राहणं हेच खरं यश आहे आणि टिकण्यासाठी जिद्द, संयम आणि स्वच्छ मन लागतं. कधीकधी एखादा माणूस शॉर्टकट निवडून खूप वेगाने यश प्राप्त करतो, खूप मोठा होतो, पण अचानक अशी बातमी येते की त्या माणसाने जेवढं कमावलं सर्व गमावलं. आणि हे सर्व कशाने होते? हे सर्व घाईने होते, हे सर्व चुकीच्या निर्णयाने होते. म्हणून हळूहळू प्रगती करा, पण स्थिर राहा. कितीही अडथळे आले, कितीही अपयश मिळालं, कितीही वेळा लोकांनी कमी लेखलं, तरी जो भक्त रोज सकाळी उठून पुन्हा प्रयत्न करतो, पुन्हा स्वतःला सावरतो, पुन्हा आपल्या ध्येयाकडे पाऊल टाकतो, त्याच्या मनामध्ये स्वामी समर्थांची ऊर्जा वाहत असते. म्हणून तुम्हीही जीवनामध्ये कितीही थकले, तुमच्या जीवनात कितीही अडथळे आले, तरी तुम्ही प्रयत्न मात्र सोडू नका. स्वामी समर्थांना सांगा की मी रोज प्रयत्न करणार. आणि म्हणूनच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मी रोज प्रयत्न करणार असं नक्कीच टाईप करा. कधीकधी जीवन मुद्दाम कठीण होतं, कारण आतली ताकद बाहेर यावी म्हणून संघर्षाची गरज असते. आणि स्वामी समर्थ भक्ताला संघर्षापासून दूर नेत नाहीत. स्वामी समर्थ भक्ताला संघर्ष जिंकण्याची हिंमत देतात. दुसऱ्याचं चांगलं करणं, कुणाला तरी मदत करणं, कुणाच्या तरी डोळ्यांतलं पाणी पुसणं, हे सगळं करताना स्वामींची कृपा आपल्या नेहमी सोबत असते. स्वामी समर्थ भक्ताच्या आयुष्यात अशी वेळ आणतात की त्याला त्याच्या चांगल्या कर्माचं फळ अनपेक्षितपणे अनेक पटींनी परत मिळतं. म्हणून जास्त फळाची अपेक्षा धरून बसू नका. योग्य वेळ आल्यानंतर अनपेक्षितपणे असं फळ मिळेल की ज्याची कधी तुम्ही कल्पनाही केली नव्हती. म्हणून फक्त अपेक्षा धरून कुठलंही चांगलं काम करू नका. निस्वार्थपणे इतरांची मदत करा. म्हणूनच स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मी इतरांची मदत नक्की करेन असं टाईप करा. स्वामी समर्थ भक्ताला शिकवतात की रागाने उत्तर देणं सोपं असतं, पण संयमाने उत्तर देणं ताकद दाखवतं. बदला घेणं सहज असतं, पण माफ करणं मोठं मन असतं. आणि हीच मोठेपणाची वाट शेवटी यशाकडे घेऊन जाते. म्हणून मनामध्ये कधीही कटुता ठेवू नका.
एखाद्याबद्दल राग मनामध्ये ठेवू नका. एखाद्याचा बदला घेण्याचा विचारही कधी करू नका. मन शांत ठेवणं, इतरांना माफ करणं, स्वामी सर्व काही बघत आहे असं मनात ठेवणं हीच खरी स्वामींची भक्ती आहे. ज्याच्या मनात स्वामी समर्थांचं नाव आहे तो संकटातही स्थिर राहतो, कारण त्याला माहीत असतं की आजची अडचण कायमची नाही, आजचा अंधार शेवटचा नाही आणि आजची हार ही अंतिम नाही. यश म्हणजे फक्त पैसा, पद, प्रसिद्धी नाही. यश म्हणजे खूप संघर्षानंतरही मनामध्ये कटुता न ठेवणं, लोकांनी आपली साथ सोडली तरी स्वतःची किंमत न विसरणं आणि कितीही वेळा पडलो तरी पुन्हा उठण्याची तयारी ठेवणं हेच खरं यश आहे. स्वामी भक्तांनो, कधीकधी भक्ताला ठेच लागून भक्त पडतो, भक्त थांबतो, परंतु भक्ताने जरी थोडा वेळ थांबलं तरी पुन्हा उठून प्रयत्न करणं आवश्यक असतं, कारण स्वामींना भक्तांकडून प्रयत्नच अपेक्षित असतात. स्वामी समर्थ भक्ताला आतून सांगतात, तू चालत राहा, प्रामाणिक राहा, प्रयत्न करत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि ही भावना इतकी शक्तिशाली असते की थकलेलं मन पुन्हा उभं राहतं. जीवनात मोठा बदल एका दिवसात होत नाही, पण एक दिवस असा नक्की येतो जेव्हा लोकांना तुमच्यातला फरक दिसतो. तुमची स्थिरता, तुमचा आत्मविश्वास, तुमचं शांत धैर्य, आणि तेव्हा कळतं की ही ताकद वर्षानुवर्षाच्या प्रयत्नांची आणि स्वामी समर्थांच्या स्मरणाची आहे. जीवनामध्ये जेव्हा आपल्याला कळतं की आता जीवनामध्ये मोठा बदल घडणार आहे, तेव्हा माणसाला आतुरता लागलेली असते. परंतु आतुरता असणं वाईट नाही, मात्र योग्य वेळेची वाट पाहणं, संयम ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे. कधीकधी माणसाचा संयम सुटतो आणि माणूस घाईघाईमध्ये चुकीचे निर्णय घेतो आणि नंतरच तो निर्णय पुढे पश्चातापाचं कारण बनतो. म्हणून जास्त आतुरता चांगली नाही, जास्त घाई चांगली नाही. संयम, शांतता खूप महत्त्वाची आहे. आणि मग एक क्षण येतो जेव्हा तुम्ही आरशात स्वतःकडे पाहता आणि मनात एक आवाज घुमतो, मी अजून इथेच उभा आहे, कारण माझ्या जिद्दीबरोबर माझी श्रद्धा चालत होती. कधीकधी आयुष्य इतकं शांतपणे तुटत जातं की बाहेरून काही दिसत नाही, पण आतून मन हजारो तुकड्यांत विखुरलेलं असतं. आणि त्यावेळी माणसाला शब्दांची नाही तर आधाराची गरज असते, आणि तो आधार स्वामी समर्थांच्या स्मरणात सापडतो. म्हणून कधीकधी दिवस बदलतात, कधी दिवस चांगले असतात, कधी दिवस वाईट असतात, कधी मनात खूप नको नको ते विचार सुरू असतात. परंतु या सर्वावर जर मात करायची असेल तर स्वामी समर्थ हा एकमेव पर्याय आहे. जग बदलायला वेळ लागतो, परिस्थिती बदलायला प्रयत्न लागतात, पण मनाला उभं राहायला फक्त एक आशा पुरेशी असते. आणि स्वामी समर्थांच्या नावात ती आशा अखंड वाहत असते. आज जर हात रिकामे असतील तर उद्या तेच हात यशाने भरतील. आज जर डोळ्यांत अश्रू असतील तर उद्या त्या डोळ्यांत समाधान चमकेल. कारण काळ कायम एकसारखा राहत नाही आणि स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणाऱ्याचा काळ आणि वेळ नक्कीच बदलते. भक्तांच्या आयुष्यात प्रत्येक अडचण ही संपवण्यासाठी नसते, काही अडचणी या घडवण्यासाठी असतात. मन मजबूत करण्यासाठी असतात, विचार परिपक्व करण्यासाठी आणि ध्येय अधिक स्पष्ट करण्यासाठी. म्हणून अडचणींना वाईट समजू नका, कधीकधी अडचणीच तुम्हाला घडवत असतात. म्हणून सर्व काही फक्त नकारात्मक पद्धतीने पाहू नका, काही गोष्टींकडे सकारात्मकतेनेही लक्ष द्या. कारण नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा प्रत्येक गोष्टीला सुद्धा दोन दिशा असतात. काही गोष्टी आपलं चांगलं करण्यासाठी सुद्धा येतात. कधी जीवनात अपयश येतं, कधी जवळची लोकच साथ सोडून जातात, कधी कुटुंबात ताण निर्माण होतो, कधी आर्थिक प्रश्न डोकं वर काढतात. पण या सगळ्या वादळांमध्ये जो स्वामी समर्थांचं नाव घट्ट पकडून ठेवतो तो वाहून जात नाही, तो तग धरतो. आशा म्हणजे फक्त उद्याची वाट पाहणं नाही, आशा म्हणजे आजच्या अंधारातही प्रकाशाचा विश्वास ठेवणं. आणि स्वामी समर्थ भक्ताला ही शिकवण देतात की परिस्थिती कशी असो, मनातील ज्योत विझू देऊ नकोस. ज्या घरात स्वामी समर्थांचं स्मरण असतं त्या घरात कधीच निराशा कायमची राहत नाही. काही दिवस कठीण असतील, काही रात्री जागवतील, पण शेवटी सकाळ येतेच आणि ती सकाळ समाधानाची असते. भक्ताला कधी कधी वाटतं की त्याच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, पण स्वामी समर्थ प्रत्येक प्रयत्न पाहतात.
प्रत्येक अश्रू समजतात, प्रत्येक वेदनेला अर्थ देतात आणि योग्य वेळी अशी मदत करतात की मागे वळून पाहताना आश्चर्य वाटतं, हे सगळं कसं जुळून आलं. त्यावेळेस माणसाने फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्वामी समर्थ असतील तर अशक्य गोष्टीही शक्य होतील. म्हणून हे सर्व जे काही केलं ते स्वामींनीच केलं. आशा म्हणजे आतली शक्ती आणि स्वामी समर्थ त्या शक्तीला दिशा देतात. जीवनामध्ये काही गोष्टी कशा घडल्या याची कल्पना आपल्याला नसते. ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटत होत्या त्यासुद्धा घडल्या आणि माणूस आश्चर्यचकित होतो. परंतु माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवायची की स्वामींची शक्ती सोबत असेल तर शक्य न वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी नक्कीच टाईप करा. जीवनात मोठं काही मिळवायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवावं लागतं. रोज थोडा प्रयत्न, रोज थोडा संयम, रोज थोडं चांगलं वर्तन आणि या साध्या सवयींचं मोठं फळ मिळतं. स्वामी समर्थ भक्ताला सांगतात की दुसऱ्याला उभं करणं म्हणजे स्वतःचं भाग्य उंचावणं, दुसऱ्याचं चांगलं करणं म्हणजे स्वतःसाठी आशीर्वाद साठवणं आणि मन स्वच्छ ठेवणं म्हणजे आयुष्याचा पाया मजबूत करणं. म्हणून दुसऱ्याचं चांगलं करा, तुमचं स्वामी चांगलं करतील. दुसऱ्यांना मदत करा, स्वामी तुम्हाला मदत करतील. दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुख आणा, आनंद आणा, स्वामी तुमच्या जीवनामध्ये आनंद आणतील. जेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा एक मार्ग उघडा असतो, तो म्हणजे विश्वासाचा. आणि त्या मार्गावर चालताना भीती हळूहळू मागे राहते. विश्वास असेल तर भीतीला थाराच नसतो. जिथं विश्वास आहे तिथं गोष्टी आपोआप तुमच्या बाजूने घडतात. आज जर संघर्ष आहे तर उद्या कथा बनेल. आज जर अश्रू आहेत तर उद्या प्रेरणा बनेल. आज जर ताण आहे तर उद्या ताकद बनेल. कारण स्वामी समर्थ भक्ताला तुटू देत नाहीत, स्वामी भक्ताला घडवतात. तुम्ही संघर्ष झेलला आहे याचा अर्थ तुमची प्रगती होणार आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलं आहे म्हणजे तुम्ही संवेदनशील आहात. दुसऱ्यांचं दुःख समजून घेता म्हणजे स्वामी तुम्हाला आता खूप शक्तिमान बनवणार आहेत. काळजी करू नका, हळूहळू तुमचेही चांगले दिवस येतील. तुझं स्वप्न जर खरं असेल, तुझी मेहनत जर प्रामाणिक असेल आणि तुझं मन जर स्वामी समर्थांच्या नावाने शांत होत असेल तर यशाला तुझ्याकडे यायलाच लागेल. एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या काळोख्या दिवसांनीच मला थांबवलं नाही, त्यांनी मला घडवलं. त्या कठीण क्षणांनी मला हरवलं नाही, त्यांनी मला मजबूत केलं. आणि त्या सगळ्या प्रवासात माझ्या मनात स्वामी समर्थांची आशा जिवंत होती. म्हणून आशा सोडू नकोस, कारण आशा म्हणजेच जीवनाचा श्वास आहे. विश्वास ढळू देऊ नकोस, कारण विश्वास म्हणजेच मनाची ताकद आहे. प्रयत्न थांबवू नकोस, कारण प्रयत्न म्हणजेच स्वप्नाकडे जाणारी वाट आहे. या सगळ्या प्रवासात शांतपणे न बोलता न दाखवता स्वामी समर्थांची कृपा सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात की आयुष्यामध्ये ज्याने छोटे छोटे प्रयत्न केले त्यालाच सर्व गोष्टी मिळाल्या. अचानक काही मिळत नाही, छोट्या छोट्या गोष्टींमधूनच दिवस बदलतात. आज जर काही जीवनामध्ये चांगलं होत नसेल तर काळजी करू नका. येणारा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ असेल. ज्या दिवसांमध्ये तुमचं आयुष्य कायमचं बदलून जाईल. चिंता माणसाला कमकुवत बनवत असते, म्हणून जीवनात चिंता करू नका. एक गोष्ट खरी सांगायची तर आयुष्य आपल्याला रोज काही ना काही नवीन धडा शिकवत असतं. अनेक वेळा आपण आयुष्य शिकायला तयार नसतो, कारण आपल्याला लगेचच काहीतरी हवं असतं, लगेच बदल हवे असतात. पण स्वामी तुम्हाला हळूहळू बदलतात. तुमच्या आयुष्यामध्ये रोज नवीन काहीतरी अनुभव तुम्हाला देत असतात आणि या सर्वातूनच माणूस शिकतो आणि जो शिकतो तोच काहीतरी मिळवण्यासाठी पात्र असतो. जीवनामध्ये ज्ञान नसलेल्या माणसाला काही गोष्टी समजत नाही.
जरी त्याला आपण कितीही वेळा सांगितलं तरी त्याच्याकडे ज्ञान अपुरं असतं, म्हणून त्या गोष्टी त्याला कळत नाहीत. भक्तांना देखील ज्ञान मिळवणं गरजेचं असतं. एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल, अनुभवायची असेल तर ज्ञान खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून जीवन आपल्याला जे अनुभव देतं आहे ते शिका. तुम्हाला स्वामी महाराज कधी काही कमी पडू देणार नाही, फक्त ते घेण्याची तयारी मात्र दर्शवा. आयुष्यामध्ये जे आपल्याला मिळतं आहे ते आपलं आहे असं स्वीकारून त्याला जपा. काही लोक वाईट मार्ग निवडून लवकर पुढे जातात, पण त्यांचं आयुष्य कधीही त्यांना समाधान देऊ शकत नाही, कारण त्यांनी वाईट मार्ग निवडलेला असतो. त्यांना क्षणिक सुख मिळतं, पण आयुष्यभर ते कधी सुखी राहू शकत नाही. काही लोक प्रामाणिक आणि खरा मार्ग निवडतात, हळूहळू यश मिळवतात, खूप अडतात, पण रात्री डोकं शांत ठेवून झोपतात आणि हाच फरक हळूहळू मोठा होत जातो. वाईट कामं केलेला माणूस आयुष्यभर त्रस्त असतो, परंतु चांगल्या मार्गाने यश मिळवलेला माणूस हा नेहमी समाधानाने जगतो. कधीही माणसाने दुसऱ्याचं नुकसान करून पुढे जाऊ नये, कारण दुसऱ्याचं नुकसान केलं तर आपलंही काहीतरी नुकसान होईल हे विसरायचं नसतं. कामामध्ये सातत्य ठेवा, कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवा. जबाबदारीपासून पळू नका, तर जबाबदारी स्वीकारा, कारण प्रामाणिकपणा आणि जबाबदारी स्वीकारणं हेच तर स्वामींना हवं असतं. कधीकधी यश मिळवण्यासाठी माणूस खूप घाई गडबड करतो, यश मिळवण्यासाठी आतुर झालेला असतो, परंतु स्वामी भक्तांना सांगतात की आतुरतेने घाईने घेतलेला कुठलाही निर्णय माणसाला योग्यतेकडे नेत नाही. जर निर्णय चुकला तर माणूस खूप पश्चाताप सहन करायला लागतो. म्हणून आयुष्यामध्ये नेहमी निर्णय घेताना शांतता राखा. खरं यश म्हणजे पैसा नाही, खरं यश म्हणजे संपत्ती नाही, खरं यश म्हणजे कुठलंही पद नाही, खरं यश म्हणजे समाधान आहे, जे तुम्हाला फक्त स्वामींच्या भक्तीतून आणि चांगल्या गोष्टींतूनच मिळेल. जर चुकून कोणाचं मन दुखावलं तर मी चुकलो एवढं बोलण्याची तयारी ठेवली तर मनातील कटुता कमी होते आणि स्वामी समर्थ या नम्रतेला कृपा देत असतात. म्हणून आपल्याकडून चूक झाली तर ती स्वीकारणं हाच खूप मोठेपणा असतो. काही माणसं चूक झाली तर ती लपवतात, ती स्वीकारत नाही आणि मी चुकलोच नाही असं ठामपणे सांगत असतात. परंतु आपण चुकलोय हे मान्य करायलाही मन मोठं लागतं. आपल्याला माहीत असतं की आपण चुकलोय, तरी ते आपण स्वीकारत नाही. मात्र आपण जरी दुसऱ्यांशी खोटं बोलत असलो तरी स्वामींना मात्र सर्व माहीत आहे. आपण अप्रत्यक्षपणे स्वामींशी आणि स्वतःशी खोटं बोलत असतो. आपल्याला वाटतं की आपण समोरच्याला फसवतोय, पण आपण समोरच्याला नाही, आपण स्वतःना आणि स्वामीला फसवतोय. म्हणून जीवनामध्ये काही गोष्टी स्वीकारणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. घरात काही गोष्टींमध्ये भांडणं झाली, काही गोष्टींमध्ये तणाव आला, तर छोट्या छोट्या कृतींमध्ये आपण नम्रता ठेवायला हवी. जो मोठा आहे त्याने पुढाकार घ्यायला हवा, बसून बोलून सर्व समस्या सोडवायला हव्यात, कारण एकमेकांशी संवाद साधल्याने कटुता कमी होते, एकमेकांशी संवाद साधल्याने समस्या सुटण्यास मदत होते. म्हणून अहंकार ठेवून गप्प राहू नका, घरातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्या. दररोज माणूस जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा जर माणसाने मनामध्ये शांतता ठेवली, वागण्यात नम्रता ठेवली, तर बाहेरची कामेसुद्धा लवकर पूर्ण होतात. गोड बोलल्याने प्रत्येक समस्या सुटते, गोड बोलल्याने जीवनामध्ये सुंदरता वाढते, कटुता मनामधून संपते आणि आपण सर्वजण एक आहोत अशी भावना मनामध्ये निर्माण होते. आणि हीच एकीची भावना स्वामींना खूप आवडते. म्हणून स्वामी तुम्हाला संस्कारी बनवायचा प्रयत्न करत आहेत. स्वामी तुमच्या जीवनातील समस्या टाळण्याचा प्रयत्न करत आहे. स्वामी तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट चांगली करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात लवकरच सुंदर आणि चांगले दिवस येणार आहे.
स्वामी तुमच्या मनातील सर्व इच्छा हळूहळू नक्की पूर्ण करतील. स्वामी जे सांगतील ते ऐका, ते स्वीकारा, तसंच जीवनामध्ये वागण्याचा प्रयत्न करा. स्वामी आपल्या भक्तांचं कधी वाईट होऊ देणार नाही. भक्ताने फक्त प्रामाणिक राहायला हवं. कितीही दुःख आलं, कितीही संकट आली तरी नेहमी त्या संकटांना सामोरं जाण्याची तयारी ठेवायची, कारण स्वामींचा आशीर्वाद स्वामी भक्तांच्या नेहमीच पाठीशी असतो. स्वामी भक्तांनो, तुमचंही कल्याण होईल, भलं होईल. स्वामी भक्तांनो, हा संदेश नक्कीच तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडवेल. आजचा सुंदर संदेश नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.